जय श्रीकृष्ण. माझे नाव नरसिंह वामन प्रभुणे. मी गीता ऑलिम्पियाड 2025साठी हा प्रमोशन व्हिडिओ तयार करत आहे. जय श्रीकृष्ण. मला प्रेरणा मिळाली त्याचं कारण असं आहे, मी गीता गेली 2 वर्ष शिकत आहे. आमच्या गीतेच्या ह्याच्या अध्यापनामध्ये दैनंदिन रोजच्या सांगितलं जातं. मेसेजही नेहमी वारंवार येतात. त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि मी यात भाग घेतला. माझे 5 आठवडे होऊन गेले आहेत. ज्यात आता मुदत दिली आहे. आज 27 दिवस अजून बाकी आहेत. पण याच्यात मी भाग घेतला ते माझं मोठं भाग्य आहे. मला खूप मोठी चांगली संधी मिळाली. मला इतिहासाची माहिती म्हणजे होती, त्याची उजळणी झाली आणि प्रश्न सोडवताना खूप मजा आली. आता याच्यात 2 भाग पाडले त्यांनी, गीता आणि गेम. दोन्हीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टल आहेत. पण आपण सर्वांनी यात भाग घेतला तर खूप मजा येईल, आपल्याला पण येईल. याच्यामध्ये गीता ऑलिम्पियाडमध्ये भारतीय इतिहास आहे, अध्यात्म आहे, याची माहिती होती. अद्ययावतीची माहिती करण्यासाठी आपली एक मोठी संधी आहे. आणि हे करता करता खेळता खेळता आपल्याला एक स्तर पुढं पण जाता येतो. ही स्पर्धा अत्यंत रंजक आहे, मजेशीर आहे, निःशुल्क आहे आणि गीतेच्या अध्ययनामध्ये आपल्याला अभ्यासाला उत्साह आणणारी अशी आहे. यामध्ये मोबाईलवरती गेम आहेत, खेळणी आहेत. ते शिकायचं आहे, खेळायचं, जिंकायचं, खूप मजा येते. 5 आठवड्यामध्ये आपल्या बुद्धीला चालना देणार आहे ही स्पर्धा, आव्हान देणारी आहे. आपली उत्सुकता जागृत करण्यासाठी इथे विविध प्रकारचे खेळ तयार केलेले आहेत. त्यामध्ये आपण सर्वांनी रममाण होऊया. प्रश्नांची उत्तर देताना मजा येते. आपण यात सर्वांनी भाग घ्यावा. याचं कारण असं आहे, एकतरी निःशुल्क आहे, ही स्पर्धा निःशुल्क आहे. याच्यामध्ये रंजक खेळ आहेत, मोठी मोठी बक्षिसं आहेत. तेव्हा आपल्याला शिकण्याची आवड असेल, परीक्षेची आवड असेल, उत्सुकता असेल आपल्याला, तर आपण अवश्य भाग घ्यावा. आपले ज्ञान वाढवण्याची इथं उत्तम संधी, चांगल्या प्रकारची संधी आहे. खूपच संधी चांगली. इतरांशी जोडलं जाण्याचं पण यात संधी मिळते. पुढं माणूस चालला आहे, पुढं आपल्या स्पर्धेत पुढे चाललं आहे, आपण त्याला गाठूया. अशा प्रकारची स्पर्धा तयार होते, एकमेकांशी जोडले जातो, माहिती होते. चला तर मग आपण सगळे या स्पर्धेत भाग घेऊया आणि भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा जी आहे तिची उजळणी करूया. चला तर मग आत्ताच आपण सामील होऊया. जय श्रीकृष्ण.